नमस्कार मित्रांनो, माझं नाव अभिषेक शेलार आणि तुम्हा सर्वांचं या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आजचा जो व्हिडिओ असणार आहे हा तुमच्यासाठी खूप जास्त महत्त्वाचा असणार आहे. खास करून जी आपली 18 ते 25 वयोगटातली जी आपली युवा पिढी आहे, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूपच जास्त महत्त्वाचा असणार आहे. तुम्ही या व्हिडिओतनं खूप काही आज शिकून जाणार आहात. तर व्हिडिओ जो आहे तो अगदी शेवटपर्यंत बघा. व्हिडिओला स्किप करू नका. तर सुरू करूया आजचा हा व्हिडिओ. तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही कुठे जातात, तुम्ही काय खातात, तुम्ही कुठल्या प्रकारचे कपडे घालतात, तुम्ही कुणासोबत राहतात, तुमच्या परिवारामध्ये किती सदस्य आहेत, या सगळ्या गोष्टींची माहिती लोकांकडे असते. हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल, शॉकिंग वाटलं असेल. पण हेही ऐका, हे जे काही मी आत्ता बोललेलो आहे की लोकांना तुमच्याबद्दल माहिती आहे, त्यांना माहिती का आहे? कारण कुठे ना कुठेतरी तुम्ही स्वतःहून त्या गोष्टी त्यांना सांगत आहात. तुम्ही स्वतःच कारणीभूत आहात या सगळ्या गोष्टींसाठी आणि हेच आजच्या व्हिडिओचं आपलं टायटल आहे. आणि काय चाललेलं आहेत एक्झॅक्टली सगळ्या गोष्टी, या सगळ्या आज आपण खोलवरती बघणार आहोत. ही जी पूर्ण सिरीज असणार आहे ना, ही आपली मोटिवेशनल सिरीज आहे. यामध्ये मी सगळ्यात जास्त टार्गेट केलेलं आहे आपल्या सोशल मीडियाला. आणि का मी सोशल मीडियाला टार्गेट केलेलं आहे? कारण आपली जी युवा पिढी आहे ती सगळ्यात जास्त या सोशल मीडियामध्ये आजकाल गुंतलेली आहे. आणि ही सोशल मीडिया तुमच्या जीवनावरती कशा प्रकारे परिणाम करत आहेत ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जे काही मी आत्तापर्यंत जे स्टेटमेंट्स बोललो यावरनं तुम्हाला एक हिंट लागली असेल की मी कुठल्या सोशल मीडिया ॲप्लिकेशन्स बद्दल बोलत आहे. हे तुम्हालाही माहिती आहे की आजच्या काळात काही असे 2 सोशल मीडिया ॲप्लिकेशन्स आहेत की ते खूप जास्त यूज केले जातात. त्यातलं पहिलं म्हणजे तुमचं Instagram आणि दुसरं म्हणजे तुमचं Snapchat. बरोबर. आता बघा, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की तुम्ही एखाद्या ठिकाणी फिरायला जातात तुमच्या परिवारासोबत एन्जॉय करण्यासाठी, मजा-मस्ती करण्यासाठी, आणि त्या ठिकाणी जाऊन तुम्ही काय करतात, तिथे फोटोज आणि व्हिडिओज काढतात. इथपर्यंत गोष्टी ऐकायला छान वाटतात. आपण यानंतर गोष्ट येते त्या फोटोजला शेअर करण्याची. आता शेअर करणं हा खूप मोठा मुद्दा का आहे या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो. आता बरेच जण म्हणतील की शेअर तर कोणी पण करतं. आता आम्ही आमच्या व्हॉट्सॲपवरती बघत असतो की बरेच जण स्टेटस वगैरे टाकत असतात, इंस्टाग्रामवरती स्टोरीज वगैरे पोस्ट करत असतात. त्यामुळे शेअर इट्स अ कॉमन थिंग. तर नीट ऐका, कुठल्या तरी गोष्टी कधीतरी शेअर करणं इथपर्यंत गोष्टी ठीक आहे. आणि जे काही तुमचं स्नॅपचॅट ॲप्लिकेशन आहे त्यामध्ये तुम्ही काय करतात कधी विचार केलाय का? यामध्ये तुम्ही तुमच्या प्रत्येक घडामोडीची जी काही अपडेट आहे तुम्ही समोरच्याला देत असता. तुम्ही एखाद्या ठिकाणी फिरायला गेले, तुम्ही इन्स्टंटली त्या ठिकाणी फोटो क्लिक करणार आणि तो तुमच्या मित्रांना पाठवणार. तुम्ही एखादी गोष्ट नवीन करताय त्याचा फोटो काढणार, पाठवणार. तुम्ही एखादी रेसिपी ट्राय केली, तुम्ही एखादा पदार्थ खाल्ला, त्याचे फोटोज काढणार, समोरच्याला पाठवणार. अगदी सगळं डे टू डे शेड्यूलमधल्या सगळ्या गोष्टी तुम्ही काय करतात, लोकांपर्यंत शेअर करत असतात. आणि हाच सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. सो आत्तापर्यंत ज्या काही मी गोष्टी सांगितल्या, आता या गोष्टी पुढे जाऊन वेगळा टर्न घेणार आहेत. तर व्हिडिओला नीट ऐका. जेवढे पण थोर महान बिझनेसमन होऊन गेलेत, हे आज का यशस्वी आहेत? कुठे ना कुठेतरी ह्या लोकांनी ज्या गोष्टी आहेत त्या 4 भिंती आणि एक छताच्या खाली बसूनच केलेल्या आहेत. मला सांगायचं असं आहे की शांततेत, नकळत, ना कुणाला कानोखबर असं करत त्यांनी त्या गोष्टी आज साध्य केलेल्या आहेत आणि आज ते कुठल्यातरी त्यांच्या एका टॉप पोझिशनवरती आहे. अचिव्हमेंट इतकी सहजासहजी मिळत नसते. आता तुम्हाला सांगतो मी तुमचं स्नॅपचॅट आणि स्नॅपचॅटवर तुम्ही काय करतात ते. तुम्ही ज्यावेळेस तुमची अपडेट्स जे असतात दिवसभरातले ते ज्यावेळेस तुम्ही लोकांसोबत शेअर करतात, तर त्या ठिकाणी लोकांना तुमचं डे टू डे शेड्यूल जे असतं ते सगळं माहिती असतं. तुम्ही दिवसभरात काय करतायत, कुणाशी भेटतायत, तुम्ही कुठल्या गोष्टी करतात, कुठे फिरायला जातात. आणि यामागे जी आपली पिढी आहे ना, ती म्हणजे आपली जेन-झी, ज्यांना आपण जनरेशन झेड म्हणतो. आणि सगळ्यात जास्त हेच लोक या अशा ॲप्लिकेशन्सच्या बळी पडत आहेत. ॲप्लिकेशन यूज करणं वाईट नाही हो. तुम्ही पूर्णपणे त्या ॲप्लिकेशनच्या आहारी गेलेले आहात. ते ॲप्लिकेशन तुम्ही नाही चालवत आहे. ते ॲप्लिकेशन तुम्हाला चालवतंय. ते ॲप तुम्हाला रन करतंय. ते सांगतं की तुम्ही असं करा, तसं करा. अगदी काही गोष्टी घडत नसतील तर आपण घडून आणतो का? तर तुम्हाला त्या ठिकाणी त्या गोष्टीचा फोटो काढायचा असतो. म्हणजेच सगळ्या गोष्टी तुमच्या स्क्रिप्टेड चालू आहेत आणि तुम्ही लोकांना खोट्या खोट्या गोष्टी दाखवत आहेत. आणि हे मी आधीच्या व्हिडिओमध्ये बोललेलो आहे. जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर आय बटनमध्ये लिंक आहे, डिस्क्रिप्शनमध्ये पण आहे. ह्या व्हिडिओनंतर तो व्हिडिओ नक्कीच बघा.
आणि त्या व्हिडिओमध्ये मी हेच सांगितलं होतं की तुम्ही तुमचं स्वतःचं एक व्हर्च्युअल वर्ल्ड तयार करतायत, तुम्ही स्वतःचं एक व्हर्च्युअल विश्व तयार करतायत की ज्यामध्ये तुम्ही खोटं खोटं जगतायत. तुम्हाला प्रत्येक वेळेस लोकांना इम्प्रेस करायचं असतं. अक्षरशः कधी कधी लाज वाटेल, म्हणजे मी काही गोष्टी बघितल्या आहेत, जसं की काही लोक हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असतात, त्यांच्या हाताला सलाईन लागलेलं असतं आणि अशा परिस्थितीत सुद्धा ते काय करतात, त्या सलाईनचा फोटो काढणार, त्याचा स्नॅप काढणार आणि तो लोकांपर्यंत पाठवणार. कुठली सहानुभूती तुम्ही घेत असतात? तुम्हाला खरंच असं वाटतं की लोकांना काही फरक पडणार आहे? लोकांना काही फरक पडत नाही मित्रांनो. तुम्ही स्वतःचाच कंटेंट करून ठेवलाय. तुम्ही लोकांना दाखवतायत, तुम्ही स्वतःचा एंटरटेनमेंट करून ठेवलात आणि कुठे ना कुठेतरी ह्याच सगळ्या गोष्टी तुमच्या लाईफवरती खूप जास्त इम्पॅक्ट पाडतायत. तुम्हाला तुमच्या महत्त्वाच्या गोष्टींसाठी, तुम्हाला तुमच्या छंदासाठी या ठिकाणी तुम्हाला वेळ देता येत नाही, तुम्हाला तुमचा अभ्यास करता येत नाही, तुम्हाला इतर काही गोष्टी करता येत नाही. का? कारण तुम्ही सगळा जो वेळ आहे तुम्ही सगळ्या सोशल मीडिया ॲप्लिकेशन्सवरती देताय. मी इथे स्नॅपचॅटला पूर्णपणे टीका करत नाही आहे. स्नॅपचॅट हा या व्हिडिओचा एक भाग आहे. जेवढेही सोशल मीडिया ॲप्लिकेशन्स आहेत, जसे की काही गेम्ससुद्धा आहेत, ऑनलाईन गेम्स, की ज्यामध्ये पण मुलं आजकाल खूप जास्त त्यांचा वेळ वाया घालवतात. आज जर तुमचे स्क्रीन टाईम जर आपण चेक केले तर 8 ते 10 तास सहजच तुमचा स्क्रीन टाईम या ठिकाणी निघतो. म्हणजेच की तुम्ही तुमच्या फोनवरती दिवसातले 8 ते 10 तास या ठिकाणी वाया घालवतात. विचार करा, 24 तासामधले 8-10 तास तुम्ही सोशल मीडियाजवरती वाया घालवतायत आणि त्यात तुम्ही 8 ते 10 तास त्या ठिकाणी तुम्ही झोपणार, 8 ते 10 तास तुम्हाला काम करायला पाहिजे, तर तुम्ही त्यातले 8 ते 10 तास अशा या गोष्टींवरती वाया घालवताय. यशाची जी डेफिनेशन आहे ती इतकी सहज नाही आहे मित्रांनो. तुम्हाला जर त्या गोष्टी मिळवायच्या आहेत तर तुम्हाला त्या ठिकाणी संघर्ष हा करावाच लागेल. बरेच अशी ऑडियन्स आहेत की जे माझा व्हिडिओ बघत आहेत की ते त्यांच्या लाईफमध्ये कुठल्या तरी पोझिशनला त्यांनी अचिव्हमेंट घेतलेली आहे आणि बरीच अशी लोकं आहेत की ज्यांना त्यांच्या जीवनामध्ये काहीतरी करायचं आहे पण त्यांना कळत नाही आहे. ज्यांना कळतंय त्यांना वळत नाही आहे. आणि का वळत नाही आहे? कारण ते सगळेजण अशाच काही ॲप्लिकेशन्सच्या आहारी गेलेले आहेत, नादी लागलेले आहेत. यांच्या सोल्युशन्सवरती पण आपण येणारच आहोत, बट त्याआधी थोडं अजून यावरती आपण चर्चा करूयात. आणि मग काही महान लोक येतात आणि ते म्हणतात की आमची लाईफ आम्हाला प्रायव्हेट ठेवायला आवडते. तुम्हाला खरंच असं वाटतं की तुम्ही तुमची लाईफ प्रायव्हेट ठेवत आहात? प्रायव्हेट या गोष्टीचा अर्थ असा असतो की अगदी जवळच्या व्यक्तीला सुद्धा कानोखबर नसते की तुम्ही तुमच्या आयुष्यात काय करत आहात, तुमच्या जीवनात काय चाललेलं आहे. याला म्हणतात प्रायव्हेट लाईफ. मध्यंतरी तुम्ही बघू शकतात की ते स्नॅपचॅटवरती काही स्ट्रिक्स वगैरे काहीतरी आलं होतं. ज्यांना माहिती आहे चांगली गोष्ट आहे आणि ज्यांना माहीत नाही आहे तर उत्तमच. ज्यांना माहीत नाही त्यांना मी सांगतो, स्ट्रिक्स म्हणजे अशी गोष्ट असते की एखाद्याला मी ज्यावेळेस एखादा फोटो शेअर करतो आणि त्याच वेळेला तो समोरचा व्यक्ती मला ज्यावेळेस फोटो पाठवतो, म्हणजे त्या दिवसात, तर त्या दिवसभराचा माझा एक स्ट्राईक तयार होतो. म्हणजे ते एक काउंट तयार होतो आणि मी अक्षरशः लोकांचे स्ट्रिक्स बघितलेले आहेत. 3-4 हजार जे स्ट्रिक्स त्या ठिकाणी कंप्लीट झालेले असतात. म्हणजे तुम्ही विचार करा, वर्षभरामध्ये तुमचे 365 दिवस असतात आणि ह्या ठिकाणी आपण हे 4 ते 5 हजार असे काही स्ट्रिक्स बघत आहोत. म्हणजेच तुम्ही 4-5 हजार दिवस ते स्नॅपचॅट कंटिन्युअसली यूज करत आहात. आणि असं नाही की तुम्ही ॲप ओपन केलं आणि लगेच बंद केलं. दिवसभरातली सगळे अपडेट्स तुम्ही लोकांपर्यंत शेअर करत आहात. आता प्रॉब्लेम काय आहे तो नीट ऐका. ज्या वेळेस तुम्ही या सगळ्या गोष्टी इतरांपर्यंत शेअर करत असतात ना, तर तुमच्या लाईफचे जे गोल्स असतात ना, ते सगळे लोकांना कळतात की एक्झॅक्टली तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये किंवा तुमचा जो काही रोडमॅप आहे तो काय आहे. प्रत्येकाची लाईफ सारखी नसते मित्रांनो. तुम्ही जे काही करताय ही हवाबाजी आहे आणि हा सगळा निव्वळ शो ऑफ आहे. तुम्ही जे दाखवताय ते खरं नाही आहे आणि हे लोकांनाही माहिती आहे, तुम्हालाही माहिती आहे, पण तरी तुम्हाला ह्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवायच्या आहेत. बरीच अशी लोक आहेत की जे स्वतःच्या पायावरती आज उभे नाही आहेत, बट ते घरच्यांचे पैसे घेऊन अशा सगळ्या गोष्टी लोकांपर्यंत पाठवतात. त्यांना फोटो काढण्यासाठी हातात महागडा फोन हवा असतो, एक बाईक हवी असते आणि प्रत्येक वेळेस चांगलं रेस्टॉरंट हवं असतं की ज्या ठिकाणी जाऊन चांगले चांगले फूड्स आहेत ते आपण ट्राय करून लोकांपर्यंत पाठवू, जेणेकरून आपण त्यांना दाखवू की आम्ही खूप जास्त कूल आहोत. कूल बनण्याचे इतर पण पर्याय आहेत मित्रांनो. संघर्ष करा, अचिव्हमेंट करा, त्यापेक्षा मोठी कूलनेस कुठलीच नाही. तो आनंद वेगळाच आहे. आज एखाद्या मित्राला मी जाऊन भेटतोय, त्या मित्राला मी त्याची हालचाल विचारतोय, तो मला त्याची हालचाल सगळे सांगतो. पण ज्यावेळेस गोष्ट माझ्यावरती येते आणि मी आहे माझा स्नॅपचॅटचा युजर, तर माझ्या गोष्टी त्याला सांगायची गरजच पडत नाही. त्याआधीच तो मला सांगून देतो की मित्र, मला माहिती होतं की तू ह्या ठिकाणी फिरायला गेला होता, तू हे जेवण केलं होतं, तुझ्यासोबत काल हे मित्र होते. त्याला माझी सगळी लाईफ कळते.
आणि ज्या वेळेस तुमचे गोल्स आणि तुम्ही काय करतायत ह्या गोष्टी ज्यावेळेस लोकांना कळायला लागतात ना, तर कुठे ना कुठेतरी ती तुम्ही इथे रस्ता जो आहे तो भटकत आहात. तुम्ही लवकरात लवकर त्या यशापर्यंत जाऊ शकत नाही. आणि यामुळेच जी आपली युवा पिढी आहे ती आजकाल बरबाद होत आहे. आणि त्यांचा जो काही करिअरचा जो काही ग्राफ आहे तो असा डाऊनफॉलमध्ये चाललेला आहे. याच सगळ्या कारणामध्ये कुठे ना कुठेतरी मी या गोष्टींच्या आहारी गेलो होतो. मी पण स्नॅपचॅट यूज करायचो, इंस्टाग्राम यूज करायचो, असे बरेच ॲप्लिकेशन्स यूज करायचो, गेम्स खेळायचो. माझ्यासाठी पण ह्या गोष्टी सोप्या नव्हत्या अचानक माझ्यापासून दूर करणं. पण हळूहळू या गोष्टींना मी माझ्यापासून दूर करत गेलो. आणि मला नंतर कळाल्या गोष्टी की ह्या गोष्टी सोडून सुद्धा तुमच्याकडे खूप काही वेळ आहे तुमच्या गोष्टी करण्यासाठी, तुमच्या कामात इन्व्हेस्ट करण्यासाठी. कारण सगळा वेळ ह्या गोष्टी खाऊन टाकायच्या आणि मला माझा वेळच पुरत नव्हता. आणि तुम्ही लोकांना सांगतात की माझ्याकडे वेळ नाहीये. जसं मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं की 5 ते 10 मिनिटासाठी तुमचा मोबाईल साईडला ठेवा आणि शांत बसा, डोळे मिटा आणि विचार करा की तुमच्याकडे खरंच वेळ आहे का. त्यावेळेस तुम्हाला कळेल की जे काही आता जग आहे ते खूप शांत चाललेलं आहे आणि माझ्याकडे वेळच वेळ. पण ज्यावेळेस तुम्ही हेच ॲप्लिकेशन्स आणि तुमचा मोबाईल ज्यावेळेस तुम्ही यूज करत असतात त्यावेळेस तुम्हाला कळत नाही की बाहेरच्या दुनियेमध्ये किंवा बाहेरच्या जगामध्ये काय एक्झॅक्टली चाललेलं आहे. आणि इतक्यात तुमचा दिवस संपून जातो आणि तेच पुन्हा रिपीट होत असतं. सकाळी उठायचं, थोडंफार काम करायचं, मोबाईल घ्यायचा, दिवसभर बसायचं, परत संध्याकाळी झोपायचं, परत सकाळी उठायचं आणि त्याच गोष्टी तुम्ही रिपीट करत असतात. ती सायकल तुमची पुन्हा पुन्हा रिपीट होत असते आणि प्रोडक्टिव्हिटी यामध्ये तुमची झिरो असते. कुठे ना कुठेतरी ह्या गोष्टी आपण स्वतः शिकत नाही. कुठेतरी ह्या गोष्टी आपण बघितलेल्या असतात. ते म्हणतात ना, जो दिखता है वो बिकता है. अगदी तसंच या गोष्टी तुम्ही स्वतःहून शिकलेले नाही आहात. तुम्ही याला बळी पडलेले आहात, ते पण दुसऱ्याचं बघून. म्हणजे जसं की नातेवाईकांमध्ये, मित्रांमध्ये ज्यावेळेस तुम्ही बघतात, अरे मित्रा तू काय यूज करत आहे, तो तुम्हाला सांगतो त्या ॲप्लिकेशनबद्दल की असं असं ॲप्लिकेशन आहे, यामधनं आपण असे असे फोटोज वगैरे लोकांना शेअर करू शकतो. पहिल्या क्षणी तुम्हाला त्या गोष्टी वियर्ड वाटतात. तुम्हाला वाटतं की काय आहे, फक्त फोटो तर शेअर करतोय आपण. आणि कुठं ना कुठंतरी ते लोक करत आहेत म्हणून तुम्ही त्यांना कॉपी करतात आणि तुम्ही कधी त्या गोष्टीचं तुम्हाला ॲडिक्शन लागतं हे तुम्हालाच कळत नाही. ह्या गोष्टी याआधी अस्तित्वात नव्हत्या. या गोष्टी नंतर मार्केटमध्ये आल्या आणि या गोष्टींची तुम्हाला सवय लावली गेली. आणि तुम्हाला तुमची लाईफच माहीत नाही की तुमची लाईफ चालली कुठे. तुमच्या लाईफची जी गाडी आहे ती कुठल्या दिशेने चालली आणि कधी काय होणार हे तुम्हालाच माहीत नाही, हे तुम्हालाच ठाऊक नाही. एक भावाच्या नात्याने मी तुम्हाला या सगळ्या गोष्टी शेअर करत आहे. कारण कुठे ना कुठेतरी मी या गोष्टींमधून गेलेलो आहे. आणि तुम्हाला जर तुमच्या करिअरचं स्टार्ट करायचं असेल ना, तर तुम्हाला ह्या गोष्टी कुठे ना कुठेतरी सोडाव्या लागतील. याच्या कंपनीज आहेत, ह्या तुमच्या नावाखाली खूप मोठा बिझनेस त्या ठिकाणी करत आहेत. खूप सारे पैसे छापत आहेत. फक्त तुमच्यामुळे आणि तुम्ही यांचा बिझनेस या ठिकाणी ग्रो करत आहात. आणि स्वतःची लाईफ या ठिकाणी तुम्ही वाया घालवताय. तुमचं जीवन या ठिकाणी संपत चाललंय. आज क्षणाचा भरोसा नाही की जीवन आपलं किती आहे किती नाही. सोशल मीडिया आयुष्यभर चालणार हो. सोशल मीडियाला लिमिट नाही आहे. आज तुम्ही आले, उद्या दुसरे जण वापरणार. बट तुम्हाला जी काय लाईफ मिळालेली आहे, तुमचे जे काही गोल्स आहेत ते सध्या तरी मर्यादित आहे ना. मी तुम्हाला सांगू इच्छितो, वय वर्ष 18 ते 25 मधला जो कालावधी आहे ना, हा तुमच्यासाठी प्राईम पिरियड आहे. जे काय तुम्हाला लाईफमध्ये अचीव करायचं आहे, जे काय तुम्हाला छंद जोपासायचे आहे, तुम्ही याच कालावधीमध्ये करू शकता. आणि एकदा का वेळ निघून गेल्यानंतर तुम्हाला काहीच करता येत नाही. कारण 25-26 नंतर ज्यावेळेस मुलं मोठे होतात किंवा मुली मोठ्या होतात त्यावेळेस त्यांच्या अंगावरती जबाबदाऱ्या पडतात. आणि एकदा जबाबदाऱ्यांचं ओझं अंगावर पडल्यानंतर तुम्हाला करून सुद्धा ह्या गोष्टी तुम्हाला मिळवता येत नाही. तुम्हाला तुमचे छंद जोपासता येत नाही. तुम्हाला कुठल्या आवडीनिवडी काहीच तुमच्या गोष्टी मॅटर करत नाही. तुम्हाला फक्त तुमच्या फॅमिलीला त्या ठिकाणी बघावं लागतं. तुमची पहिली प्रायोरिटी असते तुमची फॅमिली. त्याच ठिकाणी तुम्हाला प्राधान्य द्यावं लागतं. बाकी इतर गोष्टींमध्ये तुम्ही तुमचा वेळ गुंतवू शकत नाही. सो आत्ता जर तुमचं वय आत्ता 18 ते 20 आहे तर तुमच्याकडे अजून 5 ते 6 वर्ष आहे. तर हे जे 5 ते 6 वर्ष आहेत ते विचारपूर्वक इन्व्हेस्ट करा आणि विचारपूर्वक त्यावरती तुम्ही काम करा. एक टिप तुम्हाला मी देऊ इच्छितो. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की जे बिझनेसमॅन आहेत त्यांनी शांततेत सगळी कामं केलेली आहे. करिअरमध्ये काय सेट करायचं आहे त्या सगळ्या गोष्टी त्यांनी शांततेत केलेल्या आहेत. तर हीच शांतता तुमच्या लाईफमध्ये पण आणा. मी म्हणत नाही की तुम्ही मौन पाळा किंवा एखाद्या अज्ञातस्थळी जाऊन बसा आणि त्या ठिकाणी तपस्या करा. नाही मित्रांनो, स्वतःला आयसोलेट करा आणि ह्या ॲप्लिकेशन्सपासून हळूहळू स्वतःला दूर करा. एकाएकी कुठल्याच गोष्टी करता येत नाही. कारण कुठलंही ॲडिक्शन ज्यावेळेस आपल्याला लागतं तर ते एकाएकी सोडता येत नाही. हळूहळू ज्यावेळेस तुम्ही ह्या गोष्टींपासून दूर जाल ना, त्यावेळेस तुम्ही स्वतःला आयसोलेट करून टाका. 6 महिने, वर्षभर, 2 वर्ष जितके लागतील तितके तुम्ही स्वतःसाठी वेळ द्या. आणि ज्या वेळेस मार्केटमध्ये तुमची एंट्री असेल ना, ती अगदी बघण्यासारखी असेल. तुमच्या डोळ्यामध्ये ते तेज असणार.
कारण त्याच्या मागे तुमची संघर्ष गाथा असणार आणि त्यावेळेस नक्की लोकांना आवडेल ऐकायला की तुम्ही त्या ठिकाणी तुमची जी अचिव्हमेंट आहे ती कशी या ठिकाणी मिळवली, कसं तुम्ही तुमच्या लाईफमध्ये संघर्ष केला, किती तुम्ही काटकसर केली. ऐकायला छान वाटतं ना? ऐकणं छान आहे हो, बट करणं अवघड आहे. इम्प्लिमेंट आपण करत नाही. आज इंटरनेटवरती असे लाखो व्हिडिओज आहे, मोटिवेशनल हिंदीमध्ये आहे, मराठीमध्ये आहे, पण असे काही व्हिडिओज ते रेअर असतात. हा जो संवाद आहे आपला डायरेक्ट संवाद आहे. जे शब्द माझ्या मनातून निघत आहेत तेच मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. इथे कुठलीच मी स्क्रिप्ट समोर ठेवलेली नाही आणि सगळ्या गोष्टी अगदी खऱ्या आहेत. तर मित्रांनो, लाईफ ही छोटीशी आहे. एन्जॉय करा, मजा मस्ती करा, तितकंच त्या ठिकाणी काम करा. कारण शेवटी स्वतःला स्वतःच्या गोष्टी बघायच्या आहेत. बिचारे आई वडील तरी किती दिवस तुमची साथ देणार हो? आज ते तुमच्यासाठी खूप काही करत आहेत. ते तुम्हाला आयुष्यावर पोसू नाही शकत. त्यांची जबाबदारी तुम्हाला घ्यायची आहे आणि ते तुमचं कर्तव्य आहे. एकदा नीट विचार करा ह्या सगळ्या गोष्टींवरती आणि लवकरात लवकर ह्या गोष्टी तुमच्या आयुष्यात इम्प्लिमेंट करा. लक्षात राहत नसेल तर लिहून घ्या, वाटेल ते करा. नाहीतर हवं तर जर ज्यावेळेस तुम्ही पुन्हा डिमोटिवेट व्हाल तर परत यूट्यूब ओपन करा आणि हाच व्हिडिओ ओपन करा. त्यावेळेस तुम्ही पुन्हा त्या ठिकाणी चार्ज व्हाल. कारण यूट्यूबवरचं मोटिवेशन असंच असतं की तुम्ही एकदा व्हिडिओ बघितला तर 5 ते 10 मिनिटासाठी तुमचं रक्त असं सळसळतं आणि त्यानंतर तुम्ही म्हणतात की मी काहीतरी करणार आणि असंच अचानक भयानक तुम्ही रील्स ज्यावेळेस स्क्रोल करतात तर तुम्ही लगेच त्या ठिकाणी डिस्ट्रॅक्ट होतात. दुसऱ्या गोष्टीकडे लगेच तुम्ही डायव्हर्ट होतात. तुम्ही म्हणतात बघू, नंतर करू, आणि तो नंतर कधी येत नाही. माझी तुम्हा सगळ्यांना एक विनंती असेल, मी तुम्हाला एक सांगू इच्छितो, तुम्ही स्वतःला घरामध्ये एका आरशासमोर उभे करा, छोटा मोठा कसाही असो. त्या आरशासमोर उभे राहा आणि प्रिटेंड करा की समोर एखादा दुसरा व्यक्ती आहे आणि त्याला तुम्ही प्रश्न करा की तू आहेस कोण आणि तू आजपर्यंत तुझ्या जीवनामध्ये काय साध्य केलेलं आहेस. आणि हा प्रश्न तुमच्या स्वतःसाठी असणार. तुम्ही जगाला किती जाऊन सांगावं खोटं की मी असं आहे, मी तसं आहे, मी थोर आहे, मी महान आहे, पण माणूस स्वतःशी कधीच या ठिकाणी खोटं बोलत नाही. याच गोष्ट आपल्यावरती येते आणि त्यावेळेस तुम्हाला त्या गोष्टी रिअलाइज होतील. तर त्या सगळ्या गोष्टी तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून ठेवा की तुमच्यामध्ये काय कमी आहे आणि त्या गोष्टीवरती काम करायला सुरुवात करा. या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस तुम्ही तुमच्या लाईफवरती अप्लाय कराल तर नक्कीच कुठे ना कुठेतरी तुम्ही तुमची स्वप्न पूर्ण करू शकता. तुमच्या इच्छा आणि आकांक्षा तुम्ही त्या ठिकाणी मिळवू शकता. तर हेच होतं आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ मी जास्त मोठा करणार नाही. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा व्हिडिओवर जर नवीन असाल तर, आणि तुमचं जे काही मत आहे ते नक्कीच कमेंटमध्ये सुचवा. तर भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा. सध्या तरी धन्यवाद.